चला तर आज आपण आपल्या शाळेची पटसंख्या कशी अपडेट करायची ते बघणार आहोत. सर्वात प्रथम आपल्याला आपलं क्रोम नावाचं ब्राउझर ओपन करायचं आहे. क्रोममध्ये जायचं आहे. इथं सर्च नावावर क्लिक केलेलं आहे. मी सध्या इथं आपली साईट टाकायची आहे www.education.maharashtra.gov.in आणि यावर क्लिक करायचं आहे. यानंतर MDM स्कूल एज्युकेशन महाराष्ट्रावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर PM पोषण लॉग इन म्हणजे इथं आपल्या शाळेचा UDIS कोड आणि पासवर्ड टाकायचा आहे. शाळेचा UDIS कोड आणि पासवर्ड टाकायचा आहे. यामध्ये आपल्याला पटसंख्या कशी अपडेट करायची याबाबत मी माहिती देणार आहे. बरेच जण म्हणत आहे की माझे MDMची माहिती भरताना पटसंख्या जुळत नाही, तर त्यासाठीचा हा स्पेशल व्हिडिओ. इथं आपण पासवर्ड टाकलेला आहे आणि इथं कॅप्चा कोड टाकायचा आहे. त्यानंतर लॉग इन करायचं आहे. यानंतर आपल्याला लॉग इन सक्सेस म्हणजे आपल्या शाळेचं लॉग इन ओपन होतं. सबमिट करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला ही शाळेची विंडो ओपन होती. यामध्ये वेगवेगळे ऑप्शन येतात, तुम्ही बघू शकता. यामध्ये एनरोलमेंट नावाचा ऑप्शन आहे. एनरोलमेंटमध्ये पटसंख्या, एनरोलमेंटवर क्लिक करून परत एनरोलमेंटवर क्लिक करायचं आणि इथे तुम्हाला एनरोलमेंट नावाचा टॅब दिसतो. तर यामध्ये जर तुम्हाला काही दुरुस्ती हवी असेल, ही तुमची ऑलरेडी पटसंख्या आहे. बघा, तुम्ही बघू शकता पहिल्या वर्गाची, दुसऱ्या वर्गाची, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि टोटल इथं आलेली आहे. तसंच खाली 6 ते 8ची सुद्धा टोटल आलेली आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये काही बदल हवा असेल तर तुम्ही रिटर्न टू रिक्वेस्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. रिटर्न टू रिक्वेस्ट या टॅबवर क्लिक केल्यावर आपली रिक्वेस्ट BO लॉग इनला जाते. BO लॉग इनला म्हणजे तालुका लॉग इनला. तालुका लॉग इनवरून अप्रूव्ह केल्यानंतर तुम्हाला इथं तुमची पटसंख्या अपडेट करता येते. अपडेट केल्यानंतर परत तुम्हाला ही पटसंख्या अप्रूव्ह करावी लागते. परत ती तालुका लॉग इनला जाते आणि तालुका लॉग इनवरून तुम्हाला फायनलाइज केल्यानंतर तुमची पटसंख्या इथे अपडेट होते. अशा प्रकारे तुम्हाला 2 वेळा ही प्रोसेस करावी लागते शाळेचं लॉग इन ID ओपन करून. अशा प्रकारे आपण आज आपल्या शाळेची पटसंख्या कशी अपडेट करायची या संदर्भात माहिती मिळवलेली आहे. व्हिडिओ साध्या सोप्या पद्धतीने बनवण्याचा हा माझा प्रयत्न आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आपल्या काही अडचणी असेल तर आपण कमेंट्समध्ये टाकू शकता. थँक्यू. वेळेचा उपयोग